आज आपण रेशनच्या तांदळाचा दावणगिरी स्पेशल लोणी स्पंज डोसा कसा करायचा ते बघणार आहोत। तुम्ही डोशाला जाळी पडलेली बघा। मस्त मऊसूत चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा आज आपण घरी बनवणार। थोड्याशा वेगळ्या पद्धतीची साऊथ इंडियन लाल चटणी बघणार आहोत। म्हणजे 30 ओल्या नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला, थोडीशी हटक्या पद्धतीने लाल चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। एक आठवडा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते। अगदी इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे असतील अगदी थालीपीठाबरोबर सुद्धा ही चटणी मुलांना डब्याला देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता। खूप दावणगिरी डोशासोबत साऊथ इंडियन चटणी खूप छान लागते। चला तर मग हे दावणगिरी डोसा आणि चटणी कशी बनायची साऊथ इंडियनवाली, चला तर मग वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे पाणी पिण्याच्या ग्लासनं। 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 3 1 प्रमाण घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं। आणि हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि उडदाची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतली। बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे दोन्ही भांड्यामध्ये आणि हे आपल्याला 5 तास भिजवत ठेवायचे। मी सकाळी लवकर भिजवलेलं आणि हे दुपारी आता वाटायला घेते। आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। आता भिजवून घेतली उडदाची डाळ आहे ती आपल्याला या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 पळी टाकायचं आहे। आता 2 ते 3 पळी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। थोडंसं पाणी टाकल्यामुळे छान अशी डाळ वाटल्या जाते मऊसर अशी। आता पाणी टाकलं बघू शकता मऊसर असं आपण छान अशी डाळ वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं घालून वाटून घ्यायचं आहे। आता इथे कारण आधी उडदाची डाळ कशामुळे वाटायची, कारण ते चिकटपणा असतो उडदाच्या डाळीचा ते निघून जातं। सर्वात अगोदर उडदाची डाळ वाटून घ्यायची त्यासाठी। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायचं आहे त्या भांडे मी घेतलेलं आहे मोठं स्टीलचं, तुम्ही या ठिकाणी डब्बा देखील घेऊ शकता। आता हे आपल्याला उडदाच्या डाळीचं पीठ जे आहे बारीक केलेलं काढून घ्यायचे। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ भिजवून घेतलेले रेशनचे ते आपल्याला 2 ते 3 पळी टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। आणि आपल्याला झाकण लावून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही कसं बारीक केलेलं आहे मी, मऊसर असं छान झालेलं आहे। आणि हे आपल्याला बॅटर जे आहे तांदळाचं हे याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे डाळी बारीक केलेली। पुन्हा अशाच पद्धतीने आपण हे आता असंच बारीक करून घेऊयात, पहिल्याप्रमाणेच बारीक करून घेतलं। 2 ते 3 पळी टाकायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तांदूळसुद्धा। आता मी इथे थोडं पाणी टाकून छान वाटून घेणार आहे मिक्सरचं भांडं लावून। बघू शकताय अगदी छान असं मऊसर छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मोठं रवा वगैरे अजिबात वाटायचं नाही। बघू शकताय कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही पिठाची कशी आहे ती। छान असं वाटून घेतलेलं हे बॅटर मिक्सरच्या भांड्यामधलं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे दोन्हीही। आता इथे मी पोहे घेतलेले आहेत, साधारण 1.5 वाटी पोहे घेतलेले आहेत वाटीने। आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे पोहे। पोहेमुळे काय होतं, आपली जो दावणगिरी स्पंज डोसा आहे तो छान असा सॉफ्ट मऊसूत तयार होतो। त्यासाठी पोहे आहेत ते घालायचे आणि हलका फुलका होतो। आता आपल्याला हे भिजत ठेवायचे साधारण एक 5-10 मिनिट, लगेच भिजतात पोहे, काही वेळ लागत नाही। आता पोहे देखील छान मऊसर भिजलेले आहेत बघू शकताय तुम्ही। लगेच आता आपण बारीक करायला घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे भिजवून घेतलेले घालायचे पाण्यासकट आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं, जितकं छान वाटून घेता येईल तितकं। आता इथे मी पोहेसुद्धा छान वाटून घेतलेले आहेत, ते सुद्धा भांडं फिरून घेतलेलं आपल्या बॅटरमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचे। पाणीसुद्धा घालताना जे डाळ तांदूळ भिजवलेलं होतं आपण तेच पाणी घालायचे, कारण त्याच्यामुळं काय होतं पीठ छान असं फर्मेट होतं। त्यासाठी आपल्याला डाळ तांदळामधलंच भिजवून घेतलेलं पाणी घालायचे, एक्स्ट्रा वरचं पाणी वापरायचं नाही, त्यामुळे पीठ देखील छान फर्मेट होतं। आता याला मिक्स करून घेतल्यानंतर एकजीव असं पोहे, डाळ आणि तांदूळ। आता पातेल्यावरची झाकण ठेवायचे मोठं आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते फर्मेट करून घ्यायचे रात्रभर, म्हणजे साधारण 8 ते 9 तास, म्हणजे छान असं फर्मेट होतं। जर तुम्हाला लवकर हे पीठ हे करायचं तुम्ही सकाळी लवकर भिजवा आणि हे संध्याकाळी सुद्धा तुम्ही दावणगिरी डोसा करू शकता, म्हणजे 5 तास तुम्ही सुद्धा हे पीठ ठेवू शकता, छान फर्मेट होतं। मी इथे पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। मी ते 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला या तेलामध्ये छान भाजून घ्यायची खरपूस अशी।
आणि इथे एक 2 मोठे चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा या डाळीसोबत छान अशी एक 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत। आता डाळ देखील दोन्ही छान भाजल्या गेल्यात, हलक्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे। मी इथे बेडगी मिरची घेतलेली आहे 2-3, तुम्ही या ठिकाणी साधी मिरची देखील वापरू शकता किंवा लाल तिखट देखील घालू शकता नंतर। आता इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे, कलर छान येतो बेडगी मिरचीमुळे। आता मी ते 1 उभ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे। डाळवे घेतलेले आहेत 2 मोठे चमचे, ते सुद्धा आपल्याला यात घालायचे। छान असे मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे, हे कांदा वगैरे छान असा लालसर होईपर्यंत। आता इथे मी घेतलेला आहे लालबुंद असा 1 टमॅटो घेतलेला चिरून असा आडव्या आकारामध्ये, तो आपल्याला या पॅनमध्ये घालायचा आहे आणि ह्या मिश्रणासोबत हा टमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे साधारण 3 ते 4 मिनिट। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे एक 3 ते 4 मिनिट। आता देखील बघू शकता छान असे लालसर झाले, जास्त वगैरे लाल करायचे नाही आहेत। आता लालसर थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। आता हे थंड देखील झालेले आहेत सर्व जिन्नस, थंड करूनच घ्यायचे मग चटणी करायला घ्यायचे। आता मोठे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, तुम्ही ठिकाणी छोटं मिक्सरचं भांडे देखील घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बारीक करू शकता। आता इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे, एक साधारण 3 ते 4 चमचे टाकलेलं आहे। काय होतं, दह्यामुळे छान अशी टेस्ट येते चटणीला, तुम्ही या ठिकाणी लिंबू देखील पिळू शकता दही नसेल तर। आता 2 चमचे लाल तिखट टाकायचे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचे। चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे, गरम वगैरे करून घेतलेलं नाही। झाकण लावायचं आहे आणि छान असं पेस्टच करून घ्यायचे, छान अशी बारीक अशी बघू शकताय। मी काय केलं, पुन्हा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामधलं बारीक भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि छान अशी बारीक करून घेतलं, कारण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी आहे ती बारीक झाली नाही आहे, पण छोट्या भांड्यामध्ये मिक्सर भांड्यामध्ये मी चटणी बारीक करून घेतली। इथे आपली साऊथ इंडियनवाली चटणी देखील तयार। तडका द्यायला घेऊयात, 1.5 पळी तेल टाकलं, जिरे अर्धा चमचा टाकले, जिरे छान फुलू द्यायचे, हिंग टाकायचा चिमूटभर आणि कढीपत्त्याचे पाने आणि 1 लाल सुकी मिरची टाकायची, बेडगी मिरची। आणि हे आता आपल्या जिन्नस आहेत ते आपल्याला या फोडणीमध्ये फोडणी टाकायचे। या चटणीवरती खमंग फोडणी बसते। आणि हो, मी उडदाची डाळ देखील टाकलेली होती अर्धा चमचा, उडदाच्या डाळीमुळे टेस्ट आणखीन छान येते। आता इथे पीठ देखील मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे मोठ्या पातेल्यामधून आणि थोडा खाण्याचा सोडा टाकायचा अर्धा चमचा छोट्या चमच्याने आणि हे पीठ देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं या बॅटरमध्ये आणि हे आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यामध्ये पाणी घालायचे आपल्याला साधारण, आता ह्याच्यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी घालणार आहे, थोडंसं बॅटर काढून, कारण घट्ट आहे खूप। बघू शकता ह्याचं पीठ घट्ट असायला नको जास्त, तसंच अगदी पातळही नको, मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर हवं आहे आपल्याला दावणगिरी डोसा करण्यासाठी। आता आपण लगेच दावणगिरी डोसा करायला घेऊयात, हे बॅटर देखील तयार आहे। आता इथे मी नॉनस्टिकचा मोठा तवा घेतलेला आहे डोसा करण्यासाठी। तवा छान गरम झाला की मग लगेच जे बॅटर तयार करून घेतलं डोशाचं ते गॅस एकदम कमी ठेवायचा डोसा टाकताना, म्हणजे बॅटर छान पसरवता येतं। आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला। आता गॅस थोडासा वाढवायचा आहे, म्हणजे मीडियम ठेवायचा किंवा मध्यम करायचा आणि याला जाळी येईपर्यंत वरचा भाग सुकेपर्यंत असाच ठेवून घ्यायचं। आणि बघू शकता वरची जाळी देखील छान पडलेली आणि सुकला देखील आहे। आता इथे मी लोणी घेतलेलं आहे, घरी आपण बनवलेलं लोणी, किंवा तुम्ही या ठिकाणी बटर देखील वापरू शकता लोणी नसेल तर, पण लोण्याने चव आणखीन खूप मस्त अशी टेस्ट येते। लोण्यामुळे मस्त असा मऊसूत मस्त तोंडावरची चव लागते या लोण्याची आणि दावणगिरी डोशाची मस्त चव लागते, त्यासाठी लोणी घाला अवश्य असं मला सांगते। आता हे दावणगिरी डोसा काढून घ्यात। अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा एक डोसा बनवून दाखवते। जे बॅटर बनवून घेतलेलं आहे डोशाचं ते आपण आता सोडून घ्यायचं आहे। बघू शकताय अजिबात पळीने वगैरे पसरवायची गरज नाही आहे, पळीने टाकलं तर आपोआप ते हे होतं आणि याला झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी, म्हणजे जे वरचं जे आहे ते सुकेपर्यंत। जे बघू शकता जाळी देखील अगदी बबल देखील मस्त पडलेले जाळी। आता हे सुकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला लोणी टाकायचे वरती
लोण्याने चव अप्रतिम लागते। नक्की करून बघा। लोणी वितळलेलं आणि ते डोश्याची चव दावणगिरी मस्त चव लागते। अगदी दावणगिरी सारखा मस्त असा डोसा तयार होतो। आता पलटून घ्यायचे पलटी मारून आणि खालच्या बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचं आहे। बघू शकताय आपण छान असा खरपूस देखील भाजला ते गेलेला आहे। आता पलटी मारून घ्यायची आहे। बघू शकता छान जाळी मऊसूत छान एकसारखी अशी जाळी स्पॉन्जी तयार झालेला। आता काढून घेऊयात हा आपल्या ताटावरती छान असा आणि हा इथे आता आपण हे डोसे सर्व करूया। बघू शकता तुम्ही जाळी किती छान सुंदर पडलेली आहे। स्पॉन्जी देखील तयार झालेला आहे। मस्त दिसतायत अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे छान तयार झाले दावणगिरी डोसे। तुम्ही देखील हे अशाच पद्धतीने दावणगिरी डोसा नक्की करून पहा। तुमच्या घरच्यांना देखील आवडतील आणि तुमच्या मुलांना देखील आवडेल। नक्की करून पहा। मस्त मऊसूत मऊ लुसलुशीत कापसासारखा इथे आपण दावणगिरी डोसा बनवून तयार झालेला आहे। बघू शकता जाळी देखील सुंदर पडलेली आहे। मऊ लुसलुशीत तयार झालेली आहेत। आता तुम्हाला बघू शकता तुम्ही कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता जाळी देखील सुंदर पडलेली आहे। डोशाला अगदी सुंदर मस्त तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत कापसासारखे असेच देशाच्या तांदळाचे मऊसूत असे हे दावणगिरी डोसे बनवून तयार होतात। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात। तोपर्यंत बाय।